आपल्या राज्यघटना या विषयामध्ये आपल्याला लोक अंदाज समिती हा महत्वाचा विषय आणि लोक अंदाज समितीच्या संदर्भाने एक महत्वाची घडामोड जी 100% पेपरला येऊ शकते. काय बघा, लोक अंदाज समितीच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजेच लोक अंदाज समितीचा अमृत महोत्सव साजरा केला गेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोक अंदाज समितीची स्थापना 1950 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथई यांच्या 1949च्या अर्थमंत्री असतानाच्या शिफारशीनुसार झाली आणि त्याच्यामुळे 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इथे अंदाज समितीची अमृत महोत्सवी वर्ष निमित्त मुंबई इथं एक परिषद पार पडलेली दिसते, जी आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महत्वाची विचारली जाऊ शकते. ठीक आहे, कुठे पार पडते? आपल्या महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये, जिथे देशभरातून लोक अंदाज समितीचे प्रतिनिधी प्रेझेंट होते, हे लक्षात ठेवा. बर, जर लोक अंदाज समितीचा विचार केला तर लक्षात ठेवा त्याची रचना 30 एकूण सदस्य असतात आणि 30च्या 30 सदस्य हे केवळ कोणाचे असतात? त्या ठिकाणी लोकसभेचे असतात. दुसरा महत्वाचा मुद्दा इथे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत वापरली जाते, म्हणजे प्रत्येक पक्षाला त्यांच्या खासदारानुसार त्या ठिकाणी जागा मिळते. दुसरं, 1 वर्ष कार्यकाळ असतो. तिसरं, समितीचा अध्यक्ष जो असतो तो लोकसभेच्या अध्यक्षाकडून निवडला जातो, नेमला जातो आणि तो कायम सरकारच्या पक्षातील असतो, ज्याच्यावर आयोग 100% प्रश्न विचारतं. जर का लोक अंदाज समितीचा विचार केला तर लक्षात ठेवा समितीला आपण त्या ठिकाणी काटकसर समिती म्हणून सुद्धा ओळखतो, जे सरकारच्या खर्चावरती त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. मुख्य उद्देश काय आहे? सरकारच्या खर्चात कपात करणं. सतत काटकसर करणारी समिती असंही तिला म्हटलं जातं. पण जर बघितलं तर लक्षात घ्या, त्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यांना पर्यायी धोरण मात्र त्या ठिकाणी सुचवता येत नाही. धोरणाच्या बाबतीमध्ये ते त्या ठिकाणी रेकमेंडेशन करू शकत नाही, चूक की बरोबर, परंतु खर्चाच्या बाबतीमध्ये त्या काय करू शकतात? अशा प्रकारे शिफारस करू शकतात. आणि दुसरं, पोस्टमार्टम तपासणी, त्याची मर्यादा काय? खर्च झाल्यानंतर त्या ठिकाणी लोक अंदाज समिती त्या ठिकाणी काय करते? अशा प्रकारची शिफारस करते. तो एक महत्वाचा मुद्दा. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लोक अंदाज समिती अमृत महोत्सवी वर्ष मुंबईमध्ये परिषद पार पडली, याच्यावर नक्की प्रश्न पेपरला दिसेल.